इरा आणि आर्यन भाग 8. इरा आणि आर्यनच्या आयुष्यात गेल्या काही दिवसापासून खूप आनंद होता. दोघांनी मिळून अनेक अडचणी पार केल्या होत्या. त्यांच्या नात्यात विश्वास आणि प्रेम वाढत होतं. पण कधी कधी आयुष्यात छोट्याशा गैरसमजही मोठी दरी निर्माण करू शकतो. एके दिवशी इराला जाणवतं की आर्यन तिच्यापासून काहीतरी लपवत आहे. तो आधीसारखा तिच्याशी मोकळेपणाने बोलत नाही. फोन आला की थोडा दूर जातो आणि काही विचारलं तर विषय बदलतो. इराच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आर्यन माझ्यापासून काही लपवत आहे का? त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणीतरी दुसरं आहे का? हे विचार करून इराचं मन दुखतं. संध्याकाळी आर्यन घरी येतो. नेहमीप्रमाणे तो इराशी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण इरा शांत असते. आर्यन विचारतो, इरा काय झालं? तू आज खूप शांत आहेस. इरा थोड्या दुःखी आवाजात म्हणते, आर्यन, मला वाटतं तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. आर्यन आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. इरा, असं का वाटतं तुला? इरा म्हणते, कारण तू बदलला आहेस. तुझ्या प्रत्येक गोष्टीत मला अंतर जाणवतंय. आर्यन तिचा हात पकडतो आणि म्हणतो, इरा, माझ्या मनात तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव. इरा डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, विश्वास ठेवायचा आहे आर्यन, पण मनात भीती निर्माण झाली आहे. आर्यनला तिचं दुःख पाहवत नाही. तो ठरवतो की आता इराला सत्य सांगायचं. पण तेवढ्यात आर्यनचा फोन वाजतो. फोनवरून आलेली बातमी ऐकून तो थोडा चिंतेत पडतो. इराला पुन्हा वाटतं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे. दुसऱ्या दिवशी इरा नकळत आर्यनच्या टेबलवर ठेवलेली एक फाईल पाहते. त्या फाईलमध्ये काही कागदपत्र असतात. ती वाचून इराला धक्का बसतो. त्या कागदपत्रांमध्ये आर्यनने तिच्यासाठी केलेल्या एका मोठ्या प्रयत्नाची माहिती असते. इराच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला समजतं की ज्याला ती गैरसमज समजत होती ते खरं तर तिच्यासाठी केलेलं प्रेम होतं. संध्याकाळी आर्यन घरी येतो. इरा त्याच्याजवळ जाते आणि म्हणते, आर्यन, मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. आर्यन हसून म्हणतो, इरा, प्रेमात कधी कधी भीती येते, पण विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. इरा म्हणते, आज मला समजलं की खरं प्रेम तेच असतं जे शब्दांपेक्षा कृतीत दिसतं. दोघेही एकमेकांना मिठी मारतात, पण त्यांना माहिती नसतं की त्यांच्या आयुष्यात अजून एक मोठं वादळ येणार आहे. इरा आत्ता आर्यनवर पूर्ण विश्वास ठेवत होती, पण आर्यनच्या मनात अजूनही एक गोष्ट होती जी त्याने इराला सांगितली नव्हती. तो इरासाठी एक मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. एका सकाळी आर्यन लवकर उठतो. इरा त्याला विचारते, आर्यन, आज एवढ्या लवकर कुठे निघालास? आर्यन हसून म्हणतो, एक महत्त्वाचं काम आहे. इरा, लवकर येईन. इरा त्याला शुभेच्छा देते, पण तिच्या मनात थोडी उत्सुकता निर्माण होते. आर्यन एका जुन्या घराजवळ जातो. तिथे जाऊन तो काही लोकांना भेटतो आणि काही कागदपत्रांवर सही करतो. खरं तर ते घर इराच्या आईवडिलांच्या आठवणीशी जोडलेलं असतं. इराला नेहमी वाटायचं की ते घर पुन्हा कधीच मिळणार नाही. आर्यनने इराच्या नकळत ते घर परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. काही दिवसांपासून तो याच कारणामुळे व्यस्त होता. संध्याकाळी आर्यन घरी परततो. इरा त्याच्याकडे पाहून म्हणते, आर्यन, तू काहीतरी वेगळं करत आहेस ना? मला खरं सांग. आर्यन हसतो आणि म्हणतो, थोडे दिवस थांब इरा, तुला सगळं कळेल. दुसऱ्या दिवशी आर्यन इराला एका ठिकाणी घेऊन जातो. गाडी एका जुन्या घरासमोर थांबते. इरा त्या घराकडे पाहून थक्क होते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. ती म्हणते, आर्यन, हे तर माझ्या आईबाबांचं घर आहे. पण हे शक्य कसं झालं? आर्यन शांतपणे म्हणतो, कारण मला माहिती होतं की या घराशी तुझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. जुन्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी हे केलं. इराला काही बोलता येत नाही. ती म्हणते, आर्यन, मी तुझ्यावर संशय घेतला, पण तू माझ्यासाठी इतकं मोठं केलंस. आर्यन म्हणतो, इरा, तुझा आनंद माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. दोघेही जुन्या घरात जातात. तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये इराला तिचं बालपण आठवतं.
पण अचानक घराच्या एका खोलीत त्यांना एक जुना बॉक्स सापडतो. त्या बॉक्समध्ये काही जुनी पत्र आणि एक फोटो असतो. तो फोटो पाहून इराच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक नाहीसं होतं. कारण त्या फोटोमध्ये अशी व्यक्ती असते जिच्याबद्दल इराला आजपर्यंत काहीच माहिती नसतं. आर्यन आणि इरा एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन रहस्य उलगडणार असतं. इरा आणि आर्यनला जुन्या घरात एक बॉक्स सापडतो. त्या बॉक्समध्ये काही जुनी पत्र आणि एक फोटो असतो. तो फोटो पाहून इरा आश्चर्यचकित होते, कारण त्या फोटोमध्ये तिच्या आई-वडिलांसोबत एक अनोळखी व्यक्ती उभी असते. इरा तो फोटो हातात घेऊन विचारते, "आर्यन, ही व्यक्ती कोण आहे? माझं आई-बाबांसोबत यांचा फोटो कसा काय?" आर्यनही त्या फोटोबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे शांत होतो. दोघेही तो जुना बॉक्स उघडून पाहतात. त्यामध्ये काही पत्र असतात. इरा एक पत्र उघडते. ते पत्र तिच्या आईने लिहिलेलं असतं. पत्र वाचताना इराच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या पत्रात लिहिलेलं असतं, "इरा, जर कधी तुला हे पत्र मिळालं तर समज की मी तुला एक सत्य सांगायचं बाकी ठेवलं होतं." हे वाचून इरा थांबते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आईने माझ्यापासून कोणतं सत्य लपवलं होतं? आर्यन इराला धीर देतो आणि म्हणतो, "इरा, काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. आपण हे सत्य नक्की शोधू." दोघे मिळून त्या पत्रातील माहितीचा शोध घेण्यास सुरुवात करतात. पत्रातून त्यांना कळतं की ती अनोळखी व्यक्ती इराच्या कुटुंबाची खूप जवळची होती. पण काही कारणामुळे त्या व्यक्तीपासून सगळे दूर झाले होते. इरा जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते. तिला आठवतं की लहानपणी तिच्या आईने एका व्यक्तीबद्दल नेहमी चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या, पण त्या व्यक्तीचं नाव कधीच सांगितलं नव्हतं. आर्यन म्हणतो, "कदाचित या सत्यामुळे तुझ्या कुटुंबातील काही गोष्टी बदलतील." इरा म्हणते, "मला सत्य जाणून घ्यायचं आहे." कितीही कठीण असलं तरी दुसऱ्या दिवशी दोघे त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी निघतात. शोध घेत असताना त्यांना एक जुना पत्ता मिळतो. त्या पत्त्यावर पोहोचल्यावर त्यांना एक वृद्ध व्यक्ती भेटते. ती व्यक्ती इराला पाहून भावूक होते. ती म्हणते, "तू अगदी तुझ्या आईसारखीच दिसतेस." हे ऐकून इरा आश्चर्यचकित होते. ती विचारते, "तुम्हाला माझ्या आईबद्दल कसं माहिती?" वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू येतात. ते म्हणतात, "कारण तुझ्या आईने माझ्यावर एक मोठं उपकार केलं होतं आणि आज तुला ते सत्य सांगण्याची वेळ आली आहे." इरा आणि आर्यन शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत राहतात, कारण आता त्यांच्यासमोर इराच्या भूतकाळाचं एक मोठे रहस्य उलगडणार असतं. पुढची गोष्ट पाहण्यासाठी चॅनेलला